मित्रांनो, मेहनत जो व्यक्ती करतो, कष्ट जो व्यक्ती करतो, त्याची साथ शनिदेव सुद्धा देतात. मग 7.5 असू द्या किंवा कोणतीही बाधा, कोणतीही अडचण, मग कोणीही त्या लोकांना थांबवू शकत नाही. पण जो व्यक्ती मेहनत करत नाही, कष्ट सुद्धा करत नाही, मग त्याला 7.5 असू द्या किंवा नसू द्या, तरी त्याचे दिवस 7.5 सारखेच जातात. म्हणून 7.5ला एवढं घाबरणं काही गरजेचं नाही. तुम्ही जर मेहनत करत असाल तर मग शनिदेव सुद्धा तुमच्या सोबत नक्की राहतील. श्री शनिश्चराय नमः. मित्रांनो, शनीची 7.5. आता जाता जाता शनिदेव 100% हे बदल कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नक्की करून जातील. मित्रांनो, तुम्ही लक्ष दिलं आहे का? आयुष्यात अचानक काही काळ असतो जेव्हा प्रत्येक गोष्ट उलटं सुलटं व्हायला लागते. पैसा हातात येतो पण टिकत नाहीत. नोकरी मेहनत केली तरी योग्य मान मिळत नाही. नातेसंबंधात गैरसमज वाढतात आणि मन नेहमी बेचैन राहते. लोकांना वाटतं हा दुर्भाग्याचा काळ आहे, पण खरं सांगायचं झालं तर हा दुर्भाग्याचा नाही तर शनिदेवाच्या शिक्षणाचा, परीक्षेचा काळ असतो. आज आपण कुंभ राशीच्या लोकांसाठी अगदी महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. शनीची 7.5. ही शनीची 7.5 24 जून 2020 पासून कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आलेली आहे. आणि आता 3 जून 2027 मध्ये ही 7.5 संपणार आहे. म्हणजे अजून तरी बराच वेळ बाकी आहे शनीची 7.5 संपायला. कारण आता 2025, 2026 आणि 3 जून 2027ला ही 7.5 संपणार आहे. चला थोडं मागे वळून बघूया. 2020 मध्ये शनी कुंभ राशीवर आला तेव्हा अनेकांच्या आयुष्यात अचानक बदल झाले. कुणाची नोकरी धोक्यात आली, कुणाला अपेक्षित यश मिळालं नाही, कुणाचे संबंध बिघडले, कुणाला आर्थिक तोटा झाला. काहींना तर असं वाटलं की आयुष्य कोसळतंय. पण मित्रांनो, हा नाश नव्हता तर हा एक प्रयोग होता, शनीचा प्रयोग. शनी माणसाला तुटवतो पण पुन्हा नव्याने घडवतो. म्हणून पहिल्या टप्प्यात तुम्हाला संघर्ष मिळाला, दुसऱ्या टप्प्यात धडे मिळाले आणि आता या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हाला आयुष्याचं खरं रूप मिळणार आहे. आता आपण 7.5च्या तिसऱ्या चरणात आहोत. हा कालावधी 2025 ते 2027 म्हणजे हा एकूण 2.5 वर्षाचा कालावधी असतो. या टप्प्यात शनी तुमच्या स्वभावात, विचारांमध्ये आणि कृतीत मोठे बदल घडवतो. आतापर्यंत तुम्ही अस्थिर, चिंताग्रस्त आणि कधी कधी स्वतःवरच नाराज होता. पण आता तुमच्यात स्थैर्य येईल, निर्णय क्षमता तुमची वाढेल. तुम्हाला वाटेल की हो, आता आयुष्य मला समजवायला लागलंय. पैशाच्या बाबतीत आधी जसा पैसा हातातून निसटायचा तसा आता होणार नाही. गुंतवणूक योग्य ठिकाणी होईल, हातातील पैसा स्थिर होईल, नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडतील, करिअरमध्ये मोठे बदल दिसतील. प्रमोशनची शक्यता आहे, नवीन जबाबदाऱ्या मिळतील, काहींना तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. नातेसंबंधातही बदल होतील. आतापर्यंत तणाव, गैरसमज होते, पण आता घरातील वातावरण पुन्हा स्नेहपूर्ण होईल. विवाहितांना कुटुंबात आनंद मिळेल, विवाह योग्य तरुणांना योग्य जोडीदार मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने जे आजार सतावत होते ते हळूहळू आता कमी होतील. पण शनी सांगतो, शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारली नाही तर त्रास पुन्हा सुरू होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम, साधी आहार पद्धती आणि संयम आवश्यक आहे. आध्यात्मिकतेत प्रचंड वाढ होईल. तुम्हाला ध्यान, जप, साधना, गुरुचं मार्गदर्शन महत्त्वाचं वाटायला लागेल. आतापर्यंत तुम्ही बाहेरचं जग शोधत होता, आता स्वतःचं अंतरंग शोधायला लागाल. हेच शनीचं खरं वरदान असतं. आता प्रश्न असा आहे, शनी जाताना काय देऊन जाईल? मित्रांनो, शनिदेव जाताना माणसाला रिकामं करून जात नाही तर खूप मोठं धन देऊन जातं. आणि ते धन म्हणजे काय? सर्वप्रथम आत्मविश्वास. गेल्या काही वर्षात तुम्हाला स्वतःबद्दल शंका वाटली असेल, पण आता शनी तुम्हाला सांगतील तू मेहनत केली आहेस, आता परिणाम दिसतील. दुसरं, स्थैर्य, करिअर, पैसा आणि नातेसंबंध या सगळ्यात आता स्थैर्य येईल. जीवनाची दिशा स्पष्ट होईल. तिसरं, नवीन संधी मिळतील. जाता जाता शनिदेव नवे दरवाजे उघडतील. ही वेळ आहे नोकरी बदलण्याची, नवा व्यवसाय सुरू करण्याची किंवा आयुष्यात मोठा निर्णय घेण्याची. चौथं, धडा. या 7.5ने तुम्हाला शिकवलं आहे की शॉर्टकटने काही मिळत नाही. कष्ट, संयम आणि प्रामाणिकपणा हेच खरे मार्ग आहेत. हा धडा आयुष्यभर तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आणि शेवटचं म्हणजे शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील. ज्यांनी या काळात प्रामाणिकपणे कष्ट केले, संयम ठेवला, शिस्त पाळली, त्यांना शनी मान, सन्मान, यश आणि कीर्ती देऊन जातील. शनी म्हणजे न्यायाचा देव. जो योग्य मार्गावर चालतो त्याला ते कधीही निराश करत नाही. आता तुम्ही विचार कराल की माझीही शनीची 7.5 सुरू आहे, शेवटचे 2.5 वर्ष सुरू आहे, हे बदल तर मला दिसले नाही, दिसणार नाही. कधी होईल हे बदल? कधी हे चांगल्या गोष्टी होतील? तर मित्रांनो, घाबरू नका, अजून 2.5 वर्ष आहे. जाता जाता शनी नक्की
सगळं काही बदलून जातील, सगळं काही देऊन जातील. जे कष्ट, जी मेहनत तुम्ही केली आहे त्याचे फळ तुम्हाला देऊन जातील. कोणाला आज मिळेल, कोणाला उद्या, कोणाला पुढच्या महिन्यात, कोणाला पुढच्या वर्षी, पण 2.5 वर्षामध्ये नक्की सगळं बदलून जाईल. आणि शनीची 7.5 जेव्हा संपेल तेव्हा सगळं तुमच्या मनासारखं होईल. या शेवटच्या टप्प्यात काही सोपे उपाय केल्यास शनिदेवाची कृपा अधिक मिळू शकते. शनिवारी काळे तीळ, काळी उडीद किंवा तेल दान करा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप केल्याने अधिक फायदा तुम्हाला मिळू शकतो. मित्रांनो, 24 जून 2020ला सुरू झालेली शनीची कुंभ राशीवरची 7.5 3 जून 2027ला संपणार आहे. या 7 वर्षात तुम्हाला खूप त्रास झाला असेल, खूप धडे मिळाले असतील, पण आता जाता जाता शनिदेव तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहेत. हा काळ म्हणजे नवीन उगवतीची सुरुवात आहे. संयम ठेवा, मेहनत करा, श्रद्धा ठेवा आणि बघा शनिदेव तुमचं जीवन कसं बदलून टाकतील. जय जय शनिदेव. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुमची राशी लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.